नमस्कार. रोखठोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, राष्ट्रवादीचे अत्यंत पॉवरफुल असे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी म्हणजे काल अखेर रात्री अटक झाली. महाराष्ट्र सरण बांधकाम घोटाळा प्रकरणी पैशाच्या अफरातफर केल्याच्या आरोपावरून एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं भुजबळांवर अटकेची कारवाई केली. आता यावरून श्रेयवादाच्या नव्या लढाईला तोंड फुटलंय. भुजबळ प्रकरणाचा आपण सातत्यानं पाठपुरावा केल्यानं त्यांना अटक झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला. तर आम आदमी पार्टीनं एसआयटी नेमण्याबाबत 18 डिसेंबर 2014ला इनफॅक्ट मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यातूनच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं भुजबळांवर अटकेची कारवाई केली. किरीट सोमय्या यांनी तर आपली तक्रार मागे घेतली होती असा दावा याचिकाकर्त्या प्रीती मेनन शर्मा यांनी केला. एकीकडे ही श्रेयाची लढाई तर दुसरीकडे भुजबळांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांना जामीन देण्यास कोर्टानं नकार दिला. त्याऐवजी त्यांना 2 दिवसांची कोठडी देण्यात आली. आता पुढच्या 10 दिवसात भुजबळांवर आरोपपत्र दाखल 90 दिवसात भुजबळांवर आरोपपत्र दाखल होणार का? त्यासाठी जागल्याची भूमिका कोण पार पाडणार? भुजबळांना नेमकी अटक कशासाठी करण्यात आलेली आहे? परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, आर्मस्ट्रॉंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, म्युनिटेक्स प्रोसेसर, मंगल सॅगो प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांशी भुजबळांचा नेमका संबंध काय? भ्रष्टाचार विरोधात सरकार कारवाई करतं हे दाखवण्याकरता बळीचा बकरा म्हणून कोणाला तरी समोर करण्यात यावं, तशी ही एक अटक आहे का? सिंचन घोटाळ्यात अजित पवार आणि सुनील तटकरेंची धीम्या गतीने चौकशी होते आणि भुजबळांना मात्र थेट अटक होते. याचा अर्थ काय? शरद पवारांनी भुजबळांची पाठराखण करताना हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय होता असं म्हटलंय. म्हणजे एक प्रकारे काँग्रेसलाही त्यात गोवण्याचा स्पष्ट प्रयत्न यात दिसतोय. विधिमंडळात भुजबळांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आमदार पुढे सरसावले. मात्र आदर्श प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार काँग्रेस नेत्यांच्या बचावासाठी पुढे येतील का? भुजबळांवरील कारवाईतून नेमका काय संदेश द्यायचा? राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार भुजबळांवर खरंच राजकीय आकसानं कारवाई होते का? आणि भुजबळांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीचं नेमकं काय नुकसान होईल? राष्ट्रवादीसाठी भुजबळांची उपयुक्तता संपली आहे का? भुजबळांपाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे यांसारख्या बड्या नेत्यांवर देखील कारवाई होणार का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. अटकेचं श्रेय कुणाला? अटकेचं श्रेय कुणाला? सुरुवातीला पाहूया या विषयावर प्रीती मेनन आणि किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते. महाराष्ट्र सदनचा कॉन्ट्रॅक्ट कोणी दिला? छगन भुजबळनी दिला. कुणाला दिला? चमनकरला दिला. हे टेबल तुम्ही क्वालिटी विचारतात, हे टेबल कोणी सप्लाय केलं? भुजबळांनी स्वतः केलं. घोटाळा ह्याला नाही म्हणणार तर काय म्हणणार? भुजबळांनी स्वतः एक कंपनी काढली. भुजबळ PWD मिनिस्टर, त्याने 100 कोटीचा समोर 2-4 हजार कोटीचा FSI दिला आणि परत फर्निचरचा कॉन्ट्रॅक्ट स्वतः भुजबळांच्या कंपनीत घेतला. नाव कोणाचं दिलं? स्वतःचा सुनबाईचं. आता सरळ आहे, मिनिस्टर स्वतःचा कंपनीत कॉन्ट्रॅक्ट देतो आणि 5 कोटी रुपये 100 कोटीचा महाराष्ट्र सदनाच्या समोर 4000 कोटी वसूल करतो. आम्हाला विरोध त्या गोष्टीचा. 100 कोटीच्या ऐवजी ती 2000 कोटीची FSI देऊन टाकली. परत हिथलं बांधकामाच्या समोर मुंबईत FSI TDR SRA करताच येत नाही, ते भुजबळ महाशयांनी केलं. आप लोग बार बार इसको महाराष्ट्र सदन स्कैम बोलते हैं. आज पब्लिक प्रोसिक्यूटर ने अपनी टेस्टिमनी में कई बार बोला कि ये इन्वेस्टिगेशन SIT में जो हाईकोर्ट ने अपॉइंट किया था PIL 23/2014 उसके ऊपर किया जा रहा है. वो PIL 23/2014 आम आदमी पार्टी का PIL है. उसमें पेटिशनर आम आदमी पार्टी है, फर्स्ट पेटिशनर. तो ये आम आदमी पार्टी के PIL पे सारी इन्वेस्टिगेशन हो रही है, ये पब्लिक प्रोसिक्यूटर ने कहा. उसके आगे जो डिफेंस के काउंसिल थे ढाके फालकर, उन्होंने भी बार बार बोला कि ये इन्वेस्टिगेशन इसलिए हो रही है क्योंकि आम आदमी पार्टी ने केस डाला. ये अलग बात है कि वो बोल रहे थे कि हमने पॉलिटिकल वेंडेटा के लिए डाला. हमारा भुजबल से क्या पॉलिटिकल वेंडेटा? हम कौन है? हम तो बस सच्चाई करप्शन के खिलाफ लड़ने आए हैं. हमें उनसे पर्सनल कोई लेना देना नहीं है. बट जब डिफेंस का लॉयर कह रहा है ये आम आदमी पार्टी PIL पे है, जब प्रोसिक्यूशन ED का लॉयर बोल रहा है ये आम आदमी पार्टी PIL पे है, तो महाराष्ट्र का मीडिया क्यों बार बार इसको महाराष्ट्र सदन जो किरीट सोमय्या ने कंप्लेंट डाली थी उसके बारे में बोला है? किरीट सोमय्या ने अपना केस ऑलरेडी विड्रॉ कर चुके हैं. उस केस पे ना
कार्रवाई हुई है, ये कार्रवाई हुई है मनी लॉन्ड्रिंग केस पे। ये नहीं कि चमनकर ने महाराष्ट्र सदन क्यों बनाया या उन्होंने कलीना लाइब्रेरी क्यों बनाई। इन्वेस्टिगेशन हो रही है कि इनको बनाने के बाद डीबी रियल्टी, इंडिया बुल्स, अशोका बिल्डकॉन, काकड़े बिल्डर्स, आकृति बिल्डर्स, चमनकर बिल्डर्स, प्राइम बिल्डर्स, इन सब लोगों ने भुजबल के परिवार के कंपनीज और परिवार के ट्रस्ट में पैसा दिया है और इसकी पूरी इन्वेस्टिगेशन होनी चाहिए। और हमारे पास इतने स्ट्रॉन्ग प्रूफ थे, ईडी ने खुद एडमिट किया है कि 880 करोड़ से ज्यादा मनी लॉन्ड्रिंग हुई है और उनको इसका पूरा इल्म है कि वो कैसे पैसे कैश में एमआईटी से निकाले गए, एमईटी उनके कॉलेज से निकाले गए, उनके स्कूल से निकाले गए। ये ओपन एंड शट केस है और हमें पूरा कॉन्फिडेंस है कि इनको सजा जरूर होगी। इनको सजा जरूर होगी। अटकेचं श्रेय कुणाला याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आजच्या या क्षणाचे खरं तर दोघेही टॉर्च बेरर असलेले, ज्यांच्या हातामध्ये या सगळ्या लढाईची मशाल होती, असे दोघेही जण आपल्या सोबत आहेत। आपल्या बरोबर आहेत डॉक्टर किरीट सोमय्या। किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत। किरीटजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। आपल्या बरोबर आहेत प्रीती शर्मा मेनन। प्रीती शर्मा मेनन या प्रकरणातल्या याचिकाकर्त्या, त्याही आपल्या बरोबर आहेत। प्रीतीजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे आपल्या बरोबर आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आपलं स्वागत। आणि प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी हे देखील आपल्या बरोबर आहेत। जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे भुजबळांना अटक नेमकी कशामुळे झाली। भुजबळांना अटक नेमकी कशामुळे झाली। आपण प्रीती मेनन शर्मा यांच्याकडे जाऊया। प्रीती मेनन शर्मा, आपण महाराष्ट्रातल्या मीडियावर काही नाराज आहात का? महाराष्ट्रातल्या मीडियानी आपल्याला न्याय दिला नाही असं वाटतंय का? देखिए, मैं क्रेडिट की लड़ाई में नहीं हूं। मैं ये नहीं चाहती कि कोई बोले ये प्रीति ने किया या अंजलि ने किया या किसी और ने किया। सवाल ये है कि मुद्दे को गलत तरीके से प्रेजेंट किया जा रहा है। बोला जा रहा है कि ये महाराष्ट्र सदन केस का अरेस्ट है। सवाल ये है ही नहीं कि महाराष्ट्र सदन में चमनकर को कॉन्ट्रैक्ट मिला या उन्होंने एसआरए रीडेवलपमेंट किया। सवाल ये भी नहीं है कि उसके बाद उनको जमीन कितनी मिली। सवाल बस यही है कि जब भी किसी बिल्डर को कॉन्ट्रैक्ट मिला पीडब्ल्यूडी से या पीडब्ल्यूडी का सपोर्ट मिला, उसके बाद उन्होंने तुरंत ही पैसे जमा किए किसी बेनामी कंपनी में, जो ज्यादातर जिसके डायरेक्टर्स एमईटी के एम्प्लॉइज थे, और वहां से पैसा गया भुजबल की फैमिली के ट्रस्ट में और भुजबल की फैमिली के कंपनीज में। दिस इज अ क्लियर केस ऑफ किकबैक। अगर हम इसको किकबैक केस बनाएंगे तो दुनिया को पता चलेगा कि किकबैक केस में छगन भुजबल जैसे महारथी को भी जेल हो सकती है। ये सच्चाई दुनिया के सामने आएगी और लोगों में फिर एक कॉन्फिडेंस होगा कि चाहे कितना भी बड़ा लीडर हो, अगर वो किकबैक लेता है, अगर वो करप्शन करता है, अगर वो उसके बाद मनी लॉन्ड्रिंग करता है, वो पैसा मेज ऑफ कंपनीज के थ्रू, शेल कंपनीज के थ्रू अपनी कंपनी में डाल के बाहर लेके जाता है, तो उसे जेल होगी। महाराष्ट्र में ये मेसेज जाना बहुत जरुरी आहे, कारण इथे एक फिअरचं वातावरण आहे। लोकांना असं वाटतं की आम्ही अजित पवार बद्दल किंवा तटकरे बद्दल किंवा आम्ही कोणत्याही मोठ्या नेत्याबद्दल काहीच बोलू नये, कारण त्यांचं काही रिव्हेंज असू शकतो किंवा ते काहीतरी आम्हाला करू शकत। हे भय संपवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे की आम्ही ऍडमिट करू की हे केस त्यांचे किकबॅक, त्यांचे कर्तुतन जे होते त्यांच्यावर आहे। हे सांगणं की महाराष्ट्र सदन आहे म्हणजे हे सगळं केसचा महत्वच डायल्यूट होतो। बरोबर आहे। आपण आपल्या सोबत किरीट सोमय्या आहेत। किरीट सोमय्या, आपल्याकडे असं म्हटलं होतं की पहिल्यांदा वाल्मिकीने रामायण लिहिलं आणि नंतर रामायण तसं घडलं आणि राम तसे वागले। तुमच्या बाबतीत असंच म्हणायला हवं। एन्फोर्समेंट डायरेक्टरेट काय करेल हे तुम्ही आधीच सांगताय। समीर भुजबळ आज जाणार, समीर भुजबळांवर कारवाई होणार हे तुम्ही माध्यमांना आधीच सांगितलं होतं। छगन भुजबळ आज जाणार, छगन भुजबळांवर अटक होणार हे देखील तुम्ही आधीच सांगितलेलं होतं। आणि आता देखील आपण छाती ठोकपणे असं सांगताय की अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर देखील कार्यवाही होणार आहे। एन्फोर्समेंट डायरेक्टरेट नेमकं काय करणार आहे याची पूर्व सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते खासदार किरीट सोमय्या, ज्यांनी या लढ्यात अनेकदा आमच्या चॅनलवर येऊन आपली बाजू मांडलेली आहे, त्यांच्याकडे आधी कशी काय असते असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे। काय सांगाल?
मला असं वाटतं जो संघर्ष करणारा असतो, जो सगळ्या गोष्टीची तयारी करून सगळ्या ठिकाणी, आणि एक उदय आपल्याला लक्षात ठेवावं लागणार, आता महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री की किरीट सोमय्या खासदार असो किंवा नरेंद्र मोदीचं भ्रष्टाचार मुक्त शासन, राजकीय भ्रष्टाचार संपवायचा, ही आमची जबाबदारी आहे. इट इज अवर कमिटमेंट. आणि आपल्याला माहित आहे की 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा असो, PWD घोटाळा असो की आदर्श घोटाळा असो, हे 2G असो, CWG असो, ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचे संघर्ष करायचा. आणि त्यामुळे या सगळ्या एजन्सीची सातत्याने पाठपुरावा करत असतो. आता ज्यावेळी डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज जे आहेत, त्या एजन्सीज मध्ये आता पॉलिटिकल दबाव नाही, पॉलिटिकल इंटरफिअरन्स नाही. त्याच्यामुळे आम्हाला लक्षात येते, आमच्यासारख्या अनेक ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्या सगळ्यांना लक्षात येते की याचं पुढचं पाऊल, आता पुढचं पाऊल असं आहे की जसं सिंचन घोटाळ्याचं सांगितलं, FA कन्स्ट्रक्शनने 800 कोटी रुपये युनियन बँक मधून विड्रॉ केले. आता जनतेने मला खासदार केला, मी माझा खासदारकीचा पदाचा जबाबदारी संसद असो, फायनान्स कमिटी असो, पब्लिक अकाउंट कमिटी असो किंवा एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून ही गोष्ट अनेक ठिकाणी नेली. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नरशी हा प्रश्न उपस्थित केला, त्यांनी युनियन बँकेला चौकशीचे आदेश दिले आणि जो प्रथम दर्शनी अहवाल आला त्यांनी उत्तर पाठवलं की तुमचा तक्रारी दम आहे. 800 कोटी रुपये FA कन्स्ट्रक्शनचा युनियन बँकेचा अकाउंटमधून अपारदर्शक. किरीट भाई, हा प्रश्न मी तुम्हाला आणि प्रीती मेनन दोघांनाही विचारतोय. तेच पुरावे, त्याच यंत्रणेची कारवाई, पण मग NCP काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता होती आणि UPAची दिल्लीत सत्ता होती, त्यावेळी कारवाई झाली नाही. आणि आता मात्र सरकार बदलल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होते. हे कशाचं लक्षण मानायचं? पुरावे तेच आहेत, यंत्रणा पण तीच आहे. किरीट सोमय्या, असं आहे पहा, आपल्याला आठवत असेल, जे गुगलमध्ये टाकलं तरी सापडणार आपल्याला, की जानेवारी 2012 मध्ये भुजबळ घोटाळ्याचं पुराण बाहेर यायची सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक घोटाळा बाहेर यायला लागला. मी किमान 36 वेळा 36 म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीना भेटलो असेल. मला आठवते जुलै 2012 मध्ये तक्रार देवेंद्र फडणवीस आणि मी हे 2012च्या सुरुवातीत केली. संजीव दयाल त्यावेळी अँटी करप्शन ब्युरोचे DG होते. त्यांनी लगेच त्या तक्रारी दम आहे, तथ्य आहे असं करून मंत्रालयात पाठवलं. म्हणजे त्यांचा जो वरचा सिनियर असेल की आम्हाला ओपन इन्क्वायरीची परमिशन द्या, परंतु परवानगी दिली गेली नाही. ती परवानगी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मिळाली. त्याच्यामुळे जी इन्व्हेस्टिगेशन, आता ED म्हणायचं झालं किंवा ACB म्हणायचं झालं किंवा कंपनी मंत्रालयात SFIO म्हणायचं झालं, या सगळ्यांकडे मी आधी 3 वर्ष, मी किंवा माझ्यासारख्या अनेक ऍक्टिव्हिस्ट, मी हे नाही म्हणत ते फक्त माझ्यामुळे झालं, चुकीचाही दावा नाहीये, परंतु ऍक्टिव्हिस्ट लोकांना साथ मिळायला लागली. त्या साथमुळे इन्व्हेस्टिगेशनला थोडी आपण म्हणतो खुली हवा में काम करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आली. तुम्ही व्यवस्थित सांगितलंय. प्रीती मेनन, या सगळ्याचं श्रेय बदललेल्या सरकारमधल्या स्वच्छ पारदर्शी कारभाराच्या दाव्याला आपण देता का, जो आता या ठिकाणी करण्यात आलाय किंवा जनतेमध्ये तसा जो समज आता दिसतोय? राज्य सरकारचा बदललेला जो एक या संदर्भातला दृष्टिकोन आहे तो याला कारणीभूत आहे. प्रीती, उदय जी, मैं आपकी बात से बिल्कुल सहमत नहीं हूं. मला असं वाटतच नाही की बीजेपी सरकारने कोणताही असं काम केलं आहे जे करप्शन आणि करप्ट लोकांविरोध आहे. तुम्ही एक इरिगेशन स्कॅम बघा, त्यात जेव्हा NCP काँग्रेसची सरकार होती आणि बीजेपी सरकार होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.